श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा भाग दिलेला आहे, श्रवण करूया. दास बोधीचे समासी, निर्मूल केले मी पणासी. त्या निरूपणे ही वृत्तीसी, पालट दिसेना. समर्थांनी सुंदर असा बोध प्राप्त करून दिलेला आहे. एवढी सामर्थ्याची शिकवण देऊनही शिष्य मीपणातून बाहेर आल्याचं जाणवत नाही. आपण एखादा ग्रंथ किंवा एखादं पुस्तक जेव्हा वाचत असतो, तेव्हा वाचन करत असताना त्याचा आपण अर्थ कधीही पाहत नाही. नुसतं वाचल्यासारखं वाचत असतो, परंतु अर्थ, त्याचं महत्त्व, त्याचं स्वरूप आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शिष्याच्या वृत्तीला त्रिगुणांनी घातलेला वेढासुद्धा अजूनही तसाच असल्याचं जाणवतं. ज्याप्रमाणे या दासबोधामध्ये जेवढे समास आहेत, तेवढे समास आपण फक्त वाचन करत असतो. या दासबोध ग्रंथातून आपल्याला काय घ्यायचं आहे? सार ते तुके घ्यावे, असार ते त्यागावे. आता सार केव्हा आपल्याला प्राप्त होईल? जर आपण श्रवण केलं तरच ना. आपण एखाद्या दुकानामध्ये जर गेलो, तर त्या दुकानामध्ये जात असताना आपल्याला जेवढं काही घ्यायचं आहे तेवढंच आपण घेतो, परंतु आपण सगळंच काही घेऊन येत नाही. जर एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि आपल्याला जे आवडतं तेच आपण घेतो की नाही, त्याचीच आपण ऑर्डर करत असतो का सगळ्यांचीच आपण ऑर्डर करतो का? नाही आहे. म्हणजे भाग कसा दिलेला आहे? भाग दिलेला आहे आवड, निवड आणि इच्छा. जर संपूर्णपणे आवडीनिवडीनुसार, इच्छेनुसार आपली मागणी असेल, तर आपल्याला पुरवठा नक्कीच होणार आहे. त्या निरूपणे ही वृत्तीसी, पालट दिसेना. आपण सर्वांचं ऐकत असतो. आता ऐकत असताना कोण कसं सांगत आहे, कशा प्रकारे सांगत आहे, त्याचं आपण काय करत असतो? अवलोकन करत असतो. समर्थ म्हणाले, गुणे गोविले जाहले, दुःख देही गुणांवेगळी वृत्ती, तेही वळेना, जुने ठेवणे मीपणे आकळे. ज्याप्रमाणे श्लोकामध्ये एक भाग दिलेला आहे, गुणावेगळी वृत्ती तेही वळेना. आपल्यामध्ये किती चांगले गुण आहेत, किती वाईट अवगुण आहेत, ते आपल्यालाच माहिती असतं. त्याची ओळख दुसऱ्यांनी द्यायला गरज पडत नाही. कारण जुने ठेवणे मीपणे आकळेना. आपण एखादी गोष्ट विकत आणल्यानंतर किंवा एखादी वस्तू, बघा, आपल्या लहानपणापासूनची जी आपल्या सोबत राहिलेली आहे, ती वस्तू आपण केव्हाही टाकत नाही. कारण त्यामध्ये आपलं बालपण असतं, ती आपली आठवण असते आणि आठवणीबरोबर आपण त्या वस्तूबरोबर, बघा, जे काही खेळण्याची वस्तू असते आपण त्याबरोबर खेळत असतो. म्हणजेच काय? समर्थ म्हणाले, मुख्य म्हणजे शिष्याला याबाबत कोणती तरी आशंका, चिंता अथवा खंत आहे. आपण अनेक प्रकारच्या चिंतेने जर पाहायला गेलो, तर नक्कीच आपला देह संपूर्णपणे बुडालेला आहे. आता का बुडालेला आहे? कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, तर आपल्या मनामध्ये संपूर्णपणे संशय भरलेला आहे.
आपण कोणत्या ना कोणत्या तरी व्यक्तीकडे संशयाने पाहत असतो आणि चिंतेने संपूर्णपणे आपला देह हा भरकटलेला असतो. ज्याप्रमाणे जर आशंका घेतली नाही, परंतु मज तुझी चिंता लागली. आपला देह जर पाहायला गेलो तर आपला आहे का? तर नाही. आपला देह हा आपल्या नाही. आपल्यातला जो भगवंत आहे तोपर्यंत आपला देह बघा एखादं कार्य करू शकतो. जर तोच अंतरीचा अंतरात्मा निघून गेला तर या देहाला किंमत आहे का हो? तर नाही. तर संपूर्णपणे शून्य किंमत आहे. मग शून्य किंमत असलेल्या या देहाला कोणाची किंमत असावी लागते? तर संपूर्णपणे अंतरीचा अंतरात्मा, त्याची किंमत, त्याची जाणीव, त्याची ओळख आपल्याला निर्माण झाली. ज्याप्रमाणे आईला लहान बाळाच्या हिताची चिंता असते ना, तशीच चिंता येथे शिष्याविषयीची आहे. एवढे अंतर्मुख करणारे श्रवण देऊनही तो अजूनही बाह्य जगताच्या आणि मीपणाच्या बघा प्रत्यक्षपणे सृष्टीमध्ये भ्रमिष्ट झालेला आहे. आता या पृथ्वी तलावर आपला जन्म प्राप्त झालेला आहे. मग आपला जन्म होऊनही आपण भ्रमिष्ट का? आपण एखाद्या चिंतेमध्ये जर अडकलेलो असू तर आपली चिंता मिटवणारा कोण असेल? आपण जर इतरांना जर सांगायला गेलो तर नक्कीच ते आपले प्रश्न सोडवतील का? याचा जर आपण विचार केला तर आपल्याला आपले माणसं कळून येतील, दिसून येतील, आपलं कोण आणि परको कोण. म्हणून आई आपल्या लहान बाळाची जशी चिंता करत असते, आई आपल्या लहान बाळाच्या हिताची चिंता करत असते, त्याचप्रमाणे परमेश्वर सुद्धा आपली सर्वांची बघा ज्या परीने जो देह सांभाळत आहे हा त्याचाच देह आहे. आपण कोणत्या तरी बघा चिंतेमध्ये किंवा संशयामध्ये मदमत्सरामध्ये अडकलेलो असलो तरी सोडवणारा प्रत्यक्ष तोच आहे. म्हणून स्मरण असणं गरजेचं आहे. या दासबोधामध्ये, या समासामध्ये प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर मीपणा दाखवलेला आहे. मीपणा जर आपल्या बाजूला सारला, अभिमान जर आपल्या मध्ये जर बाळगला नाही तर नक्कीच त्यातून आपले जे काही प्रश्न असतील ते सुटले जातील. म्हणून समर्थ म्हणाले, अजून त्याची वृत्ती परमार्थासाठी वळलेली नाही. आपण सारे काही प्रपंचामध्ये अडकलेलो आहोत. या प्रपंचामधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी आणि प्रपंच संसार हा उत्तमतेने चालवण्यासाठी आपल्याला कशाची जोड हवी? तर परमार्थाची जोड हवी. परमार्थ जर उत्तमाचा असेल तर प्रपंच सुद्धा उत्तमाचा असणार आहे. कारण परमार्थाच्या अगोदर समर्थांनी आपल्याला अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका, विवेकी हो. परंतु प्रपंच जर आपण उत्तमाचा केला तर परमार्थ सुद्धा उत्तमाचा आहे. परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन, सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणी. म्हणून परमार्थाचे जन्मस्थान हे आपल्या हृदयात आहे. जोपर्यंत आपण त्याचं स्मरण करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची ओळख, त्याची जाणीव आपल्याला कळणार नाही. म्हणून जर कळायचं असेल परमात्मा, परमेश्वर, ईश्वर, देव ज्याप्रमाणे आपला देह ज्याने तयार केलेला आहे, ज्याने संपूर्णपणे आपल्याला या पृथ्वी तलावर आणलेलं आहे, त्याची जाणीव, त्याची ओळख निर्माण करून देण्यासाठी आपल्याला त्याच्या स्मरणी बघा समर्पित करता आलं पाहिजे.
त्याचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. जय जय रघुवीर समर्थ.